गावरान मटण रस्सा आहा झणझणीत. अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. ज्वारीचं पीठ टाकून मटण स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने. आता या मटणामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कुकर ठेवलं आणि 2 टमाटे, 1 टमाटर, 2 कांदे आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे. मटणामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शहाजिरं आणि शहाजिरी, तेजपत्ता, दालचिनी, मिरी आणि जिरी हे शिजवताना कच्ची टाकायची. बघा, इतकं तर छान टेस्टी मीठ मटण शिजून तयार होतं. आता आपण 3 शिट्ट्या कुकरच्या होईपर्यंत गॅसवर कुकर ठेवून देणार आहोत. मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं जास्त बारीकही नाही, जाडसरच वाटायचं, कारण की भाजीला चव येईल अशी इतपत. आणि लसण, कोथिंबीर आणि आलं ही पेस्ट वाटल्यावर सोबत खूप भन्नाट भाजी होती. गरम मसाला आणि एस्वार आहे आणि कोथिंबीर ही पेस्ट बनवली मी घरी आणि आलं, लसूण, अद्रक आणि तेजपत्ता. पावसामुळे लाईट जाईल म्हणून मी मिक्सरला लसूण, कांदा, टमॅटो आणि खोबरं हे जिन्नस तेलात भाजून मी ग्रेव्ही तयार केलेली आहे. आता गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि त्यावर पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जास्त तेलही नको मटणाला. 5 माणसाचं मी भाजी बनवणार आहे. त्यामध्ये 2 तेजपत्ता, शहाजिरी आणि 1 लवंग, 4 ते 5 काळी मिरची आणि जिरी. भाजी इतकी छान होते आणि सुगंध तर खूप छान येतो. दिसायला इतकी छान, पण खायला तर खूप टेस्टी आहे. एकदा नक्की करून बघा. आता ही लसूण, आलं, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेते. या पेस्टमुळे भाजीला चव येते. कोणत्याही भाजीला तुम्ही आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट वाटून बघा आणि टाकून बघा भाजीला. त्यामध्ये मी लाल मिरची मसाला घरगुती आहे आणि हे मिठा मटण मसाला आणि हे घरगुती एस्वार आहे आणि ग्रेव्ही हे सर्व जिन्नस मी तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे. हॉटेलहूनही टेस्टी. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एस्वारामुळे भाजी घट्ट होते आणि खायला तर खूप टेस्टी लागते. आता जेणेकरून या मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छान मंद आचेवर भाजून घ्यायचा. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे. एकसारखं भाजून घ्यायचं. बघा, छान रंगही आलेला आहे वाटणाला आपल्या. कोणते न मसाले बाहेरचे वापरता बघा. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. आता मटण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया. सर्व मटण टाकून घ्यायचं नाही, थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि जेणेकरून भाजीमध्ये पाणी गरम करून टाका. शुद्ध ग्रेव्ही आणि झटपट, कोणतेही बाहेरचे न मसाले वापरता खडे मसाल्यापासून टेस्टी भाजी. आता 4-5 माणसाला मी बनवणार आहे, त्यामुळे मी 1 ते 1.5 तांब्या पाणी ॲड करणार आहे. आणि बघा, इतकी छान लागते. जो एस्वार आहे ना, तो भाजीमध्ये घट्टसरपणा आणतो आणि अजिबात कळणार नाही की आपण ग्रेव्ही पनीरची खातोय का मटणची खातोय. बघा, आता तिला उकळी येत आहे भाजीला. बघा, छान रंगही आलेला आहे. 5 ते 10 मिनिट लागतात आणि छान शिजून होते.
अजिबात भाजी कुठंच बिघडणार नाही. जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी बनवून बघा एकदा. खायला खूप टेस्टी. तुम्ही ही रेसिपी बनवून बघितल्यावर कधीच हॉटेलमध्ये मटणाचा रस्सा कधीच खाणार नाहीत. घरीच खाणार. घरगुती मटण रस्सा आहा हा. एकदा बनवून खाल्ला तर दर रविवारी मटण आणून हा मटणाचा रस्सा नक्की बनवून खासाल. मला ही गॅरंटी आहे 100%. बाजरीच्या भाकरीसोबतही भन्नाट लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबतही खूप टेस्टी लागते. एकदा नक्की करा बघा. रंगही छान आलेला आहे आणि ग्रेव्हीही छान झाली. अजिबात पातळ होणार नाही. त्यासोबत कांद्यावर मीठ टाकून आणि भाजी गॅस बंद करून घेतलेला आहे. भाजी शिजून तयार झाली आहे. झटपट होणारी गावरान मराठमोळी मटणाची रेसिपी एकदा नक्की करून बघा. बघा किती छान रंगही आलेला आहे. तुम्ही एकदा केली तर सारखी बनवून खासाल. मी त्यासोबत ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण सर्व करूया आणि या मग जेवायला.